हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुमचा मोटिव्ह मी चांगलाच आहे. तुमचा वेळ बी जास्त घेणार नाही मित्रांनो. आणि तुम्हाला मी सांगणार आहे की कमी टायमात एकदम भारी कसं पोहण्याची टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे मित्रांनो, व पोहायला पण शिकवणार आहे खतरनाक. आणि तुम्ही म्हणशाल तर तुम्हाला मी लाईव्ह डेमो बी देणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला बी जर पोहायचं असेल तर तुम्ही असं तळ्यावरती, नदीवरती, विहिरीमध्ये पोहायला जात असाल तर एकटे कधी जाऊ नका मित्रांनो. कोणाला तरी सोबत घेऊन जा. एकटं जर गेला तर मग तुम्हाला तर माहितीच आहे का होऊ शकते मित्रांनो. आणि माझे साथीदार बी येणार आहेत मित्रांनो आंघोळीसाठी. तर मी तुम्हाला तर ते माहीतच आहे की कोण कोण येणार आहे ते. तर त्यांना सर्वांना पोहता येतं आहे मित्रांनो. आणि मला पण पोहता येतं आहे. मी बी आपल्या तळ्यावरतीच शिकलो आहे मित्रांनो पोहायला. तर लय टाईमपास नाही करत मित्रांनो, तुम्हाला घेऊन जातो थेट पोहायला. आणि सायकल बी पाण्यात घालणार आहे मित्रांनो, थोडीशी, जास्त नाही थोडीशी. या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की पोहायचं कसं. आणि मग हे बघा जोडीदार आहे आम्ही. आणि हे बघा पाण्यात उतरलं का मित्रांनो, डायरेक्ट आहे ना हातपाय हलवायला सुरुवात करायची. हे बघा चाललो मी पुढे आणि उलटं बिलटं व्हायचं. आणि हे बघा बुडून बी दाखवतो मी जा. आणि आता इथे एकदम खोल ठिकाणी आलं मित्रांनो, तुम्हाला एकदा बुडून दाखवतो बघा. पाहू शकता तुम्ही. आता मी काय कॉल पाण्यात जाणार आहे. हे बघा आमचा प्रकाश शेठ हा छपरी युट्यूबर आहे. मी खरा युट्यूबर होणार आहे. ज्याच्यावर छपरी रे हा उत्तूर पाण्यात राहतो. हिला ह्या कडाच्या त्या कडाला दाखवलं जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. कोण आधी जातं काय पाहूया. तो तुमचा छपरी युट्यूबर पा गावात बघा दम लागले. दाद्या दम लागले पायांना. हे करू बंद. मधून फोन आलो तर आपण पण अशी 2-3 ट्रिक सांगल्या त्या ट्रिक करायच्या. जास्त खोल पाण्यात पण जायचं नाही. आणि घाबरल्यावर लय घाबरायचं नाही, असं अचानक बाहेर निघायचं. नाही चुकून बुडायला लागलो आरडायचं डायरेक्ट गागाचं वाचवा नाही तर तुमचं काय खरं नाही मित्रांनो. ही बी एक ॲडवाईस सांगतो. चालेल बोल. बंद करायचं. बोल ना तू बोल. तर आपण जर बुडायला लागलो तर आरडायचं जोरात, वाचवा. नाहीतर आपलं काय खरं नाही राहणार. डायरेक्ट एक खटी. तर मी 2-3 ट्रिक सांगल्या त्या तुम्ही जरूर फॉलो करा त्याचे ट्रिक्स मित्रांनो. तर फॉलो करा. आणि मग तुम्ही जरूर पोहायला शिकशाल. जय महाराष्ट्र. आणि असेच आम्हाला प्रतिसाद देत जा मित्रांनो. थोड्याच दिवसात सबस्क्रायबर पण वाढतील आणि आपला यूट्यूब चॅनलचा मोठा होणार आहे मित्रांनो. धन्यवाद. या ठिकाणी यश भाऊ काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे आपल्याला मित्रांनो, तर तुम्ही बघून घ्या. हां सांग भाऊ आता. नको असलं का पहिलं आपली उत्तूळ पाणी प्यायला लागतं. उत्तूळ पाणी पाहून झालं का गाई आपण पहिला श्वास जास्त लागतो, दमाचा आधार राहतो काय. आणि मग आता मी तुम्हाला पोहायचं शिकतो गाई, ते नंतर पाहूया ते दमाचा भीमाचा. आणि मग गाई आता पहिला आपण स्थिर कसं राहायचं त्या असं स्थिर राहायचं. मग असं करायचं. पोहायला शिकू आपण. आधी आपण या 2-3 ट्रेक केल्या तर आपण वरच्यावर पोहायला शिकू, बुडून पण पोहायला शिकू आणि उलटा पण पोहायला शिकू. जर आपल्याला उलटा पोहायचं असेल तर मी एक ट्रिक सांगतो ती करायची. असं राहायचं ना, हात असा ठेवायचा, असा मागं झोपायचा ना, फक्त हात असे हलवायचे. आपण आपोआप पोहायला शिकलो. पाहू शकता तो डायरेक्ट उलटा पोत गेलाय मित्रांनो मागे. आणि सोयचा पण पोहू शकता आणि पाण्याच्या मधून बी पोहू शकतो. आणि सगळ्यात जास्त दम याला म्हणजे मधून पाण्यात पोहण्याचा याला. आणि हा इकडे एक जण कपडे घालू राहिला आहे.
याला एक दम आहे आणि मला काहीच दम नाही, मला लय पाण्याच्या मध्ये राहत पण नाही मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला उलटं पण पोहायला शिकवलं, असं उलटं पोहायचं हातावर. तर मी आता बुडायची ट्रिक सांगतो, बुडून पोहायची. तर बुडून पोहण्यासाठी अशी सूळ मारायची, पण सूळ अशा ठिकाणी मारायची तिथं खोल असलं पाहिजे. उतोल ठिकाणी मारलं तर आपल्या डोक्यात राम राम सत्य होईल. तर मी आता इडून खोल आहे, तर मी तुम्हाला सूळ मारून दाखवणार आहे. दाखवतो. तर इडून नाही सूळ बसणार, पण मग बुडून पोहायचं शिकवतो. बुडून पोहण्यासाठी असं बुडायचं ना, असं मधल्यामध्येच करायचं. दम आहे तोपर्यंत मधल्यामध्ये करायचं आणि वर निघायचं लगेच. जर खालीच राहिलं तर आपण तशीच खाली जाऊन एक खटीवर जाऊ. ये बात. तर मी सांगतो तुम्हाला पोहण्याचे, पाहता तुम्ही. पाहू शकता तुम्ही, शांत पाण्यामध्ये गेलेला आहे, पण इथून सगळं दिसतं तो बघा तिथं निघाला. तर मित्रांनो असं पोहत यायचं उलट. तर मी तुम्हाला लय लांब गेलो असतो पोहत, पण मग तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी थोडी जवळच प्रॅक्टिस केली. दम पण लागतो. हे 2-3 ट्रिक आपण करा, जरूर पोहायला शिकशील आपण. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. तर तुम्ही हे बा, आणि हा आमचा कार्यकर्ता. हे बघा असं पोहायचं मित्रांनो. आता तो कुठं निघतो, हे बघा इथंच निघाला. आणि हे बघा मित्रांनो, इथं हे दगड आहे असा मोठा मस्त खतरनाक. आणि हे बघा हे दोघं जण नाकात लागले का? नाही, एक्सरसाइज करायची. जरा जपून आहे बघा. गाई इकडं पहा, पोहायचा टाइम पहिला असं आपण स्थिर राहा कसा शिकायचं ते. पहिला आपल्या दम पाहिजे, मग आणि मग पोह्या शिकायला पाहिजे. नाही तर कसं होतं गाई, आपण खोलमध्ये असलो का आपली दम लागतो आणि मग आपली दम लागल्या का आपली डेट होते. देत नाही होत, आपले हात पाय हलवायचं बंद होत आहे आणि माणूस हातपाय हलव- खोल पाण्यात बुडून जात आहे. खोल पाण्यात बुडून जातं. आणि आता मी तुम्हाला पोहायचं शिकवतोय तो. पोहायचं कसं शिकवणार आहे. पहिलं गाई असं राहा, मागचे पाय वर करा, मग असं असं करा, मग असं असं करा. 5 मिनिटासाठी आठवला सांगाल तेव्हा चाल करा. Ready? थांब, तू लगत नको नड. मी पण बुडालो होतो याच तळ्यामध्ये खोल पाण्यामध्ये. तेव्हा मला एका माणसाने काढलं होतं. खतरनाक सिच्युएशन होती. आणि तसं मी 2 वर्ष आंघोळच नव्हतं करत, पण एकदा असंच मनात आलं आणि गेलो आंघोळीला. आणि आता बी पहा आंघोळ करायला आलोय. बघा यश भाऊ इथं, नाव आहे यश पांडे, हे बघा. बेस्ट फ्रेंड. आणि भेटूया मित्रांनो सनसेट पॉईंटला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. आणि जाताना तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही बी जर कुठे आंघोळीला जात असाल तर मोठ्या माणसांना सोबत घेऊन जा, असं एकटे जाऊ नका मित्रांनो. कारण की पाणी खोल असतं आणि धोका बी असतो. आपल्याला पाण्यामध्ये अंदाज येत नाही मित्रांनो की कधी पाणी असं खाली जाईल आणि तुम्ही बी बुडून जाशाल, कळणार नाही. आणि जाताना मोठ्या माणसांना घेऊन मित्रांसोबत जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लेट्स गो गाईज.